जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा प्रशासनाने दिलेल्या रेड अलर्टच्या मुळे आज गेल्या 24 तासापासून मुसळधार पावसाने सुरुवात केलेली आहे आणि या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील नाल्या धरणांना पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। त्याचप्रमाणे जळगाव शहरातील ऐतिहासिक असलेल्या मेरून तलावाला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची आवक पाण्याची आवक आल्याचे पाहायला मिळत आहे। दरम्यान मेरून तलाव येथील या उगम स्थानापासून असलेल्या या धरण नाल्याला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे या ठिकाणी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्या कारणाचे दिसून येत आहे। दरम्यान या ठिकाणी असलेल्या मेरून तलाव या ठिकाणी जवळपास 50% अधिक भरल्याचे या ठिकाणी चित्र आहे। दरम्यान या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून या सुशोभीकरणाचे काम सुरू होते, परंतु आता गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू असल्या कारणामुळे हे काम देखील आता थांबलेले आहेत। जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणे आणि नाल्यांना देखील पाण्यामुळे या ठिकाणी कामे देखील ठप्प झाले आहेत, परंतु पाण्याची पातळी वाढ झाल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्याचा जो टंचाई आणि जो भासत होती ती आता कुठेतरी थांबलेली आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये जे पाण्याची जी टंचाई यावर मात करण्यासाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे। दरम्यान प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून ही अलर्ट जारी केल्यानंतर आता पुढील 2 दिवस देखील पाण्याची आवक सतत राहणार असल्या कारणामुळे असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। तरी पुढील 2 दिवस नागरिकांनी आपल्या परिवारासह इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील इतर भागामध्ये हतनूर धरण असेल, गिरणा धरण असेल, या ठिकाणी देखील त्यांचे दरवाजे देखील सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता गेल्या 24 तासापासून संततधार पावसामुळे हे मेरून तलाव जरी भरत असले तर पुढील काळात पुढील 24 तासामध्ये अजून 2 दिवस जिल्हा प्रशासनाने पाण्याची संततधार मुसळधार पावसाची इशारा दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जितेंद्र कोतवाल, LS मराठी, जळगाव।